नमस्कार, मी गणेश आवरी एम.एच. मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या अकलूज तालुक्यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि याच विषयावरती बोलण्यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख महेशराव नवले या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. बोलण्यासाठी महेशराव, आपण काल पाहिलं एक 4 वर्षाचा जो काही अंकुर जो काही मुलगा आहे त्याच्यावरती बिबट्याने हल्ला केलाय, गंभीररित्या तो जखमी झालाय. ही घटना काय पहिले नाहीये, सातत्याने या घटनेमध्ये वाढ होते. वन विभाग लक्ष देत नाही असंच म्हणावं लागेल. आता खरंय, आपल्या तालुक्यामध्ये काल कुंभेफळ गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा, जो 4 वर्षाचा मुलगा आहे, अंकुश प्रताप कोटकर, अगदी कुंभेफळ गावापासून 200 मीटरवर त्यांची वस्ती आहे. म्हणजे एवढ्या भर वस्तीमध्ये येऊन बिबट्या जेव्हा मानवावर हल्ला करायला सुरुवात करतो, याचा अर्थ ही अकोला तालुक्यामधली बिबट्यांची संख्या ही प्रचंड वाढलेली आहे. मध्यंतरी मागच्या वर्षी देवठाणे ते वरखडवाडीवर सुद्धा एका आदिवासी मुलीला त्या ठिकाणी बिबट्याने ठार केलं. त्याचबरोबर मध्यंतरी आपल्या रेडे शिवारातील एका भरधाव चालत्या गाडीवर सुद्धा तरुणांवर बिबट्याने हल्ला केला. मध्यंतरी जुन्नर भागामध्ये सुद्धा अशा प्रकारे माणसांवर हल्ले करण्याचं प्रमाण हे बिबट्यांचं सातत्यानं चालू आहे. याचं कारण असं आहे गणेशजी, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त बिबट्यांची जर संख्या कुठं असेल तर जुन्नर आणि अकोले तालुक्यामध्ये हा जो काही अभयारण्याचा, जो भीमाशंकर पासून इकडे त्र्यंबकेश्वरचा हा जो काही बेल्ट आहे, जिथं संरक्षित वनक्षेत्र आहे, त्यामध्ये बिबट्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. आणि दुर्दैवानं जंगलांमध्ये जनावरांना म्हणजे वाघांना खायला काही शिल्लक न राहिल्यामुळं प्रचंड संख्या ही खालच्या पट्ट्यामध्ये, आपल्या बागेत पट्ट्यामध्ये निर्माण झाली आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी हल्ले होत आहेत. नाही, आता हे शेतकऱ्यांनी काळजी कशी घेतली पाहिजे, नेमकी काय एक आव्हान? शेतकऱ्यांनी खूप सावध राहण्याची गरज आहे. शक्यतो म्हणजे मी माझ्यावरून सांगतो, माझ्या स्वतःच्या गोठ्यामधील जवळपास आतापर्यंत या 3 वर्षामध्ये ओपन गोठ्यामधील 5-6 कालवडी, त्याच्यानंतर काही गावठी गायची काही कालवडी होत्या, त्या 5-6 वर्षामध्ये जवळपास 7-8 वेळा बिबट्याने मारलेल्या आहेत. किती बंदिस्त करा, इतकी चतुराने, कारण शेवटी बिबट्या उपाशी मारल्यानंतर तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने हल्ला करणारच आहे. परंतु माझं या निमित्तानं शासनाला आणि वन विभागाला एवढे आवाहन करायचं आहे की महाराष्ट्राचं एवढं मोठं क्षेत्र आपल्याकडे पडलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा तुम्ही सर्वे करा की महाराष्ट्राच्या कोणत्या भागात सर्वाधिक जास्त बिबट्या आहेत. तर त्याचं उत्तर येईल जुन्नर आणि अकोले तालुका. मी ॲव्हरेज सांगतो ना, अत्यंत जबाबदारीने सांगतो, अकोले तालुक्यामध्ये कमीत कमी 250 ते 250 दरम्यान बिबट्यांची संख्या ऑन रेकॉर्ड 250 ते 350 आहेत. वन विभाग त्या आकडेवारी लपवतोय, म्हणजे गाव तिथं बिबट्या आहे, गाव तिथं बिबट्या, अशी परिस्थिती अकोला तालुक्यामध्ये आहेत. इतकी भयानक परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांच्या नशिबामध्ये आहे. पूर्वी रात्रीची लोक पाणी भरायची शेतांमध्ये, आता कोणता शेतकरी रात्रीचं पाणी भरू शकत नाही, एकटा माणूस रात्रीच्या शेतात जाऊ शकत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये हे बिबट्यांचं फार मोठं संकट आपल्या दोन्ही तिन्ही तालुक्यामध्ये आलेलं आहे. मध्यंतरी जुन्नरमध्ये प्रचंड मोठा उठाव झाला, तिथल्या जनतेने तो प्रश्न हाती घेतला आणि म्हणून शासनाने काहीतरी भूमिका घेतली, संरक्षित आणि विशिष्ट भागामध्ये त्यांना डांबून ठेवणं किंवा त्यांना बंदिस्त करणं. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी देवठाणामध्ये सांगितलं होतं का निर्जनेश्वर या ठिकाणी बिबट्यांचा बंदोबस्त करू, एक मोठं नियोजन त्या ठिकाणी करू, मात्र असं होतं अजून दिसत नाही. देवठाणची जी काही घटना घडली होती ती आता ताजीच आहे. बरोबर आहे, पालकमंत्री साहेबांनी तशा प्रकारची घोषणा केली होती, परंतु दुर्दैवाने तसं काही अजून त्या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारची पावलं उचलताना दिसत नाही. मला एक गोष्ट या निमित्ताने आवर्जून सांगायची आहे, जे महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले प्राणी मित्र जेव्हा एखाद्या संरक्षित प्राण्यावर, पक्षावर हल्ला होतो किंवा तो मारला जातो तर त्याविरुद्ध आवाज उठवतात. पण अशी निरागस बालकं, निरागस माणसं जेव्हा या प्राण्यांच्या हातून मेली जातात, तेव्हा मात्र यांना त्याविरुद्ध आवाज उठवायला जमत नाही. हे जे काही प्राणी मित्र हे 22व्या मजल्यावर, 23व्या मजल्यावर पुण्या मुंबईमध्ये राहतात, पण ग्रामीण भागामधलं जे वास्तव आहे, जिथं लाईट नाहीये, आज सायंकाळी 6 ते 9 या जवळजवळ 10 वाजेपर्यंत ग्रामीण भागामध्ये लाईटच नाहीये. लोकांनी कसं शेतामध्ये राहायचं, मळ्यांमध्ये कसं राहायचं, दूध कसे घालायचे, शाळेतून येणारे मुलं आहेत, बस उशिरा येतात, त्यांनी कसं घरी जायचं, म्हणजे अनंत अडचणी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे. तर याच्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. एक मुद्दा मला आवर्जून सांगायचं आहे की मागच्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी अत्यंत एक सुंदर मुद्दा उपस्थित केला होता की महाराष्ट्रामधल्या बिबट्यांची जी संख्या आहे ती आता प्रमाणापेक्षा वाढलेली आहे, तर बिबट्यांची नसबंदी करा, अशा प्रकारची मागणी सत्यजित तांबे यांनी त्या ठिकाणी मांडली होती. परंतु तेव्हा सुद्धा प्राणी मित्रांनी त्याला खोडा घातला. एक विशिष्ट लिमिट क्रॉस करून जेव्हा एखाद्या विशिष्ट हिंस्र प्राण्याची संख्या वाढते तर त्याच्यावर काही काळापुरता कंट्रोल आणला पाहिजे. तर ही जबाबदारी शासन विशिष्ट नियमांच्या आणि कायद्याच्या कचाट्यात असल्यामुळं त्यापासून पळ काढते.
त्यामुळे अशा प्रकारचे वारंवार हल्ले हे होत असतात. अकोले तालुक्यामध्ये, अकोले शहरामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये आता बाल्कनीमध्ये मांजरासाठी, बाल्कनीमधल्या पाळीव कुत्र्यांसाठी बिबटे पाहत आणि आपण सीसीटीव्ही मध्ये पाहतोय. म्हणजे शहरामध्ये सुद्धा माणूस सुरक्षित नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनानं या संदर्भामध्ये विशेषतः वन विभागानं काही कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. सरकारला या निमित्तानं एवढंच आव्हान आहे, जेवढा प्राण्यांचा जीव महत्वाचा आहे तेवढाच जीव हा मानवाचा सुद्धा महत्वाचा आहे. दोन्ही बाजू समांतर पातळीवर सांभाळण्याची गरज आहे. आता महावितरण तुम्ही मागशी जे सांगितलं 6 ते 9 लाईट घालवली जाते, अशाच वेळी जर लाईट जर जाणार असेल ते जनावरांचं राखण करायचं की ती बालकांचं राखण करायचं की नेमकी कुटुंब नेमकी कसं सांभाळायचं कुटुंब प्रमुखांनी? तो एक महत्वाचा विषय आहे. महावितरणला अनेक वेळा आम्ही सांगितले, आमदार खासदारांच्या माध्यमातून सांगितलंय, पक्षाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेत, परंतु त्यांची मात्र काय सुधारणा झाली नाही. कोणत्या प्रकारचं लोड शेडिंग आणलंय मला काही कळत नाही. 6 वाजता आमची महिला शेतातून घरी येते, तिला स्वयंपाक करायचा आहे. 6 वाजता 5:30 वाजता आमची मुलं शेतातून घरी शाळेतून घरी येतात, त्यांना अभ्यास करायचा आहे, नंतर झोपायचे, पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्यासाठी उठायचंय. नेमकी तो पिरियड जो 6 ते 10 जो माणसाच्या जागण्याचा पिरियड आहे, मुलांच्या जागण्याचा पिरियड आहे, कामाचा पिरियड आहे, तर त्या पिरियडमध्ये लाईट घालवायची आणि मग रात्री अपरात्री द्यायची. मग त्या टायमाला माणसाने उठून शेतात पाणी भरायला जायचं की रात्री अपरात्री उठून पोरांनी अभ्यास करायचा. म्हणजे सगळं उलट चाललेलं आहे. म्हणजे हे सगळं जे चाललेलं आहे ना ते उलट चाललेलं आहे. महावितरणला सुद्धा मागच्या वेळेस आम्ही एक निवेदन दिलं होतं, परंतु मला असं वाटतंय या तालुक्याचा जो इतिहास आहे ना तो तोडफोड केल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही. तर महावितरणला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जर काही सुधारणा झाली नाही तर निश्चितपणे चांगल्या प्रकारचा धडा त्या महावितरण कंपनीला शिकवावा लागेल. आपल्यासोबत होते महेशराव नवले, त्यांनी देखील इशारा दिलेला आहे. वन विभाग असेल आणि महावितरण असेल या दोन्ही खात्यांनी आता खबरदारी घेणं गरजेचं आहे. नाहीतर महेशराव नवले यांनी तसं सांगितलं, हा तालुक्याचा इतिहास आहे, तोडफोड शिवाय पर्याय नाही. मी प्रतिनिधी गणेश आवरी, प्रवीण देठेसह मी गणेश आवरी, MH मराठी, अकोले, अहिल्यानगर.